नमस्कार, मी पंजाब डक. मी आलो आहे चंद्रपूरकडे, म्हणजे पूर्व विदर्भामध्ये वणी या ठिकाणी एक शेतकरी मेळावा आहे आणि या ठिकाणून माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अंदाज देणार आहे. तर या वणी या भागामध्ये म्हणजे या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जवळपास 12 तारखेपासून पाऊस पडलेला आहे आणि काल देखील खूप पाऊस पडला. तर पाहू शकता इकडली कापसाची अशी परिस्थिती आहे आणि या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. सर्वप्रथम मी पूर्व विदर्भात आहे म्हणून पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे तुमच्या चंद्रपूर जिल्हा झालं, वणी तालुका झालं, यवतमाळ, त्याच्यानंतर नागपूर जिल्हा, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, तुमच्या भागाकडे जवळपास म्हणजे 20 ऑगस्ट पर्यंत जोरदार पाऊस पडणार आहे. म्हणून या पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा. त्याच्यानंतर खास करून शेतकऱ्याला अंदाज सांगायचा आहे पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज 14 ऑगस्ट पासून ते 21 ऑगस्ट पर्यंत दररोज म्हणजे बुलढाणा जिल्हा झालं, अकोला जिल्हा झालं, वाशिम जिल्हा झालं, त्याच्यानंतर अमरावती जिल्हा झालं, तुमच्याकडं दररोज म्हणजे 20 ऑगस्ट पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे. म्हणून पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यांनी आज रात्रीपासून पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर मराठवाड्यात आज सकाळपासूनच पाऊस सुरू झालेला आहे. पण मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो, मराठवाड्यामध्ये सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, धाराशिव आणि बीड या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज मध्यरात्री मात्र मराठवाड्यामध्ये या सगळ्या जिल्ह्यामध्ये जोराचा पाऊस पडणार आहे. म्हणजे 14 ऑगस्ट पासून ते 21 ऑगस्ट पर्यंत दररोज वेगवेगळ्या मराठवाड्यातल्या जिल्ह्यामध्ये दररोज जोराचा पाऊस पडणार आहे. म्हणून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात द्यायचा. आता त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये संभाजीनगर देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचं उत्तर महाराष्ट्र, कारण की उत्तर महाराष्ट्रामध्ये काय झालं, नंदुरबार जिल्हा झालं, धुळे जिल्हा झालं, जळगाव जिल्हा झालं, नाशिक जिल्हा झालं, त्याच्या निपाड तालुका, चाळीसगाव तालुका, त्याच्यानंतर येवला, कोपरगाव या भागामध्ये काय झालं म्हणजे पाऊस खूप कमी आहे. तर नाशिक जिल्हा, त्याच्यानंतर जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा या जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुमच्याकडे आज मध्यरात्रीपासून पाऊस सुरू होईल. पण तुमच्याकडे मात्र जवळपास 21 ऑगस्ट पर्यंत धो पाऊस पडणार आहे. तुमच्या इकडे मुसळधार पाऊस होणार आहे. अतिवृष्टी देखील तुमच्या धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, जळगाव जिल्हा, नाशिक जिल्हा, अहिल्यानगर भागात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. म्हणजे आतापर्यंत तुम्हाला जी कमी पाऊस पडला त्याची सगळी सरासरी या जवळपास 20 ऑगस्ट पर्यंत तुमची भरून जाईल. म्हणून खास करून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर कोकणातला पाऊस कायम स्वरूपी राहणार आहे. म्हणजे कोकणातला सगळीकडे पाऊस राहणार आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, त्याच्यानंतर पुणे जिल्हा, त्याच्यानंतर अहिल्यानगर, जुन्नर म्हणजे या जवळपास पंढरपूर इकडे सगळीकडे जवळपास या 20 ऑगस्ट पर्यंत म्हणजे पश्चिम महाराष्ट्राकडे जोरदार पाऊस राहणार आहे. म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा. आज रात्रीपासून ठिकठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा. काही ठिकाणी 8 वाजता पाऊस सुरू होईल, काही ठिकाणी 10 वाजता सुरू होईल, काही ठिकाणी 2 वाजता सुरू होईल म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. आज मध्यरात्रीपासून 14 ऑगस्ट पासून जे पाऊस सुरू होणार आहे त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर जायकवाडी जे धरण आहे त्या धरणामध्ये परत पाणी येणार आहे. कशामुळं? कारण की उत्तर महाराष्ट्राकडे खूप पाऊस पडणार आहे, त्याच्यामुळे त्या धरणांना पाणी येणार आहे म्हणून जायकवाडी धरणाचं देखील पाणी सोडावं लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो की आपलं जिंतूर मधलं येलदरी धरण, त्याच्यावरचं खडकपूर्णा, त्याच्या खाली सिद्धेश्वर धरण या धरणात देखील काय होणार आहे, विदर्भात खूप पाऊस पडणार आहे म्हणून त्या तिन्ही धरणाचं लगेच 100% भरून जातील, त्याचं देखील पाणी सुटणार आहे. म्हणून जनतेनं स्वतःहून सतर्क राहण्याची तयारी ठेवावी. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उत्तर महाराष्ट्रामध्ये मात्र काय झालं, धुळे झालं, जळगाव जिल्हा, चाळीसगाव मध्ये काही भागामध्ये ना पाऊस नुसता पिकांना झोपला असाच पडलाय. आणि काही म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे तुम्ही बघा पाऊस असा पडला फक्त पिकापुरता पडला. आणि हे नागपूर जिल्ह्यामध्ये बघा इकडं पिकं पाऊस जास्त झाल्यामुळे चालले म्हणजे अशी परिस्थिती बघा. आणि इकडे 12 तारखेपासूनच पाऊस सुरू झालेला आहे आणि 12 जूनच्या ह्या कापसाच्या लागवडी आहेत. आपला त्यांचा किती फरक पडला बघा. इकडे जास्त पाऊस असल्यामुळे यांचे सगळे कापसा दबलेत म्हणून हे तुम्हाला एक सांगू इच्छितो. पण राज्यात सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज रात्रीपासून 14 तारखेपासून रात्रीपासून
ते जवळपास 20 तारखेपर्यंत 20 ते ऑगस्ट पर्यंत राज्यात पाऊस राहणार आहे आणि त्याच्यानंतर 22 तारखेपासून राज्यातल्या पावसाचा जोर 22 ऑगस्ट पासून ओसरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. तुम्ही बघा कालच मध्ये 13 तारखेलाच बघा तांबडा आभाळ झालं होतं. मी म्हटलं होतं जिथं जिथं तांबडा आभाळ खूप होईल तिथे तिथं खूप पाऊस पडणार आहे. हे तुम्हाला उदाहरण लगेच बघायला भेटत. म्हणजे हे 14, 15, 16 आणि त्याच्यानंतर 18, 19, 20 हे मध्ये 6 दिवस खूप जोराचा पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. काही ठिकाणी रिमझिम राहील, कुठं जोरात राहील, कुठं अतिमुसळधार राहील, कुठं ओढे नाले वाहतील, कोणाच्या शेतात पाणी सगळं अशी परिस्थिती राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. आणि 22 ऑगस्ट पासून परत राज्यातला पावसाचा जोर ओसरेल आणि 22-23 ला लगेच सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे देखील अंदाज आता लक्षात घ्यायचा. अचानक वातावरणात बदल झाला लगेच एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.